तर खूप चांगलं. मित्रांनो, आता पहिले सारखं संयुक्त कुटुंब पद्धती राहिलेली नाही. नवरा बायको दोघं वेगळे होतात. परत कुटुंब मोठं नसल्यामुळे आपल्याकडे 2-4 एकर शेती असली तर त्या नवरा बायको समोर प्रश्न येते की 2-4 एकर शेती करू की हे जनावरं सांभाळू, असा प्रत्येकासमोर प्रश्न येतो. एवढं सारं काम आहे, परत गाई म्हशी पाळणाऱ्याला कोणी पोरी द्यायला तयार होत नाही. होते का? गाई म्हशीवाल्या म्हणते याला पोरगी नाही देऊ म्हणते, कारण खूप कष्ट करावे लागते. बरोबर आहे? अशा समस्या खूप आहेत. मित्रांनो, तो जुना जमाना झाला. आता आपल्याला पशुपालक म्हणून स्मार्ट पशुपालक बनावं लागणार आहे. तुमच्याकडे सर्वांकडे YouTube आहे. घरी गेल्यानंतर मुक्त संचार पद्धतीचा गोठा बघायचा. मुक्त संचार पद्धतीचा गोठा म्हणजे कसं असते मी ते तुम्हाला सांगतो. समजा तुमच्याकडे 10 गाई किंवा 20 गाई किंवा 100 गाई तुम्हाला पोसायचं आहे, तर याच्यासाठी मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यामध्ये तुम्हाला रोज चारा टाकण्याची गरज नाही. बायकोनं रोज शेतावर जाऊन गवताचे भारे आणण्याची गरज नाही. रोज तुम्हाला शेण उचलण्याची गरज नाही. जनावर रोज धुवायचं आहे. जो आपला गावखेड्यामध्ये राष्ट्रीय कार्यक्रम असते की मला जनावर धुवायचं आहे, या जनावर धुण्याची व्यवस्था नाही. तुम्हाला गोचिडा काढण्याची गरज नाही. तुम्हाला जनावरातले जेवढे श्रम आहे पाण्यावर सोडायचे असे सर्व श्रम कमी होतात. असा पद्धतीचा गोठा म्हणजे मुक्त संचार पद्धतीचा गोठा. त्याच्या नावातच आहे मुक्त संचार. तुम्ही जनावरं मुक्त संचार पद्धतीची संकल्पना अशी आहे की तिथं जनावरं फक्त 2च वेळ बांधली जातात. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, फक्त दूध काढण्याच्या वेळेस, इतर वेळेस नाही. जनावरांना जनावरांसाठी 300 स्क्वेअर फीट जागा. समजा 10 गाई पोसायचं असेल तर 3000 स्क्वेअर फीट जागा. एवढी जागा आपण नियुक्त करायची. त्या जागेचं नियोजन करायचं. त्या जागेला कंपाऊंड करायचं. कंपाऊंड कशाने? तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कंपाऊंड वॉल टाकू शका. नसेल वाटत तर तुम्हाला बासाचं कंपाऊंड करा, जाळीचं कंपाऊंड करा. तेवढ्या 3000 फूटला आपण कंपाऊंड करून आपली जनावरं बाहेर जाणार नाही. फक्त एवढीच काळजी घ्यायचं. अशा पद्धतीनं तुम्ही कंपाऊंड करा. त्या कंपाऊंडच्या आतमध्ये एक पाण्याची डोंगी बसवा लांब. सिमेंटचे आपल्याला 3 फुटाचा पाईप आणलं, त्याला उभं जर कापलं तर एका भागाची डोंगी तयार होऊ शकते पाण्याची आणि दुसरी चाऱ्यासाठी. अशा पद्धतीने तिथे फिट करा. त्या डोंगीवरचं पाणी गरम होणार नाही त्याच्याकरता त्याच्यावर थोडासा असा शेड मारा. त्या डोंगीला मगाशी सांगितल्याप्रमाणे 24 तास तिथे इच्छा होईल तेव्हा पाणी आलं पाहिजे. मोठ्या टाकीला त्या कंबोट संदच्या बॉलने जोडून घ्या, म्हणजे 24 तास त्या टाकीमध्ये पाणी येईल. आणि एका बाजूला तणशीचा ढग ठेवून द्या. एका बाजूला थोडासा असा शेड बनवा की जिथं तुम्ही सकाळ संध्याकाळी गाई जेव्हा दोवाल, दूध काढाल तेव्हा वेळेस तिथं बांधता आलं पाहिजे. एवढं फक्त शेड बनवायचं. तिथं कुंड्या वगैरे लावायचं आणि गाई म्हशीला मोकळं सोडून द्यायचं. त्या गाईला वाटेल तेव्हा पाणी पिईल, वाटेल तेव्हा त्या तणशीच्या ढगाजवळ जाऊन चारा खाईल आणि तिला जेव्हा वाटेल तेव्हा ते त्या सावलीमधल्या शेडमध्ये येऊन बसेल. जेव्हा तिला थंडी वाटेल तेव्हा ते उन्हात येऊन बसेल. तुम्ही एक लक्षात घ्याल की गाय जिथं बसेल तिथं कधीच शेण करणार नाही. ते कुठंतरी बाजूला शेण करेल, बाजूला कुठंतरी लघवी करेल. अशा पद्धतीची तिची व्यवस्था झाली की जो तो शेण आहे तिच्या पायाने दिवसभर तुडवला जाईल सूर्याच्या किरणात. तर तुम्हाला लक्षात आलं? अशा पद्धतीने आपण जर रचना केली तो शेण जो जनावरांच्या पायाने तुडवला जाईल आणि जो तो शेणखत तयार होईल तो 1 नंबर क्वालिटीचा शेण होईल. कारण गाईच्या पायाने तुडवल्यामुळे आणि सूर्याच्या किरणाने तो सुकल्यामुळे त्याच्यातले सूक्ष्म जंतू, जीवाणू, बॅक्टेरिया अपायकारक जे आहेत ते ओमनी अळी वगैरे म्हणतो ते सर्व मृत होतील आणि 1 नंबरचा तो खत आपण आपल्या शेताला वापरू शकतो. आता आपण जो खत देऊन उकिरड्यावर फेकतो तो खरा खत नसून आपण तो गावखेड्यातलं पाणी तिथे जमा होते, शेण आणि लघवी असं तिथे जमल्याने तो सळल्या जाते. त्याच्यामध्ये बऱ्याचशा अळ्या असतात. परंतु या मुक्त संचार पद्धतीतला जो खत तयार होईल तो 1 नंबरचा खत तयार होईल. तर या पद्धतीने सर्वांकडे YouTube आहे. आपण मुक्त संचार पद्धतीचा गोठा बांधा आणि या पद्धतीमध्ये जर आपण दूध काढण्याच्या मशीनची जर व्यवस्था केली तर आपल्या श्रम कमी होतात. दुसरी गोष्ट, हिरवा चारा वारंवार शेतातून
परदेशातून आणण्याची गरज नाही. आपल्याकडे शेती असेल, शेती नसेल तर एखाद्याची शेती 2-3 महिन्यासाठी किरायाने घेऊन तिथं मोठ्या प्रमाणात जर मका लावलं आणि मका जेव्हा चिकात येईल त्याची चाप कटरने कटिंग केली तर त्याच्यापासून सायलेज बनवू शकतो. ज्या पद्धतीनं आपण आंब्याचं लोणचं बनवतो आणि उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा गरज असते, जेव्हा आंबे नसतात तेव्हा लोणचं म्हणून साठवून ठेवतो. पूर्वीच्या काळात आपले लोक धान ढोलीमध्ये भरून ठेवायचे, म्हणजे हवाबंद पद्धतीने भरून ठेवायचे. त्याच पद्धतीनं आपण तो हिरवा जो गवत आहे मका तो चांगल्या रीतीनं भरून ठेवू शकतो आणि मग तो त्याची गरज असेल म्हणजे वारंवार भारे आणण्याची गरज नाही, एकदा साठवून ठेवलं की तोच सायलेज आपल्या जनावराला हिरवा चारा म्हणून वापरू शकतो. त्याच्यातले कुठलेही न्यूट्रिटिव्ह घटक कमी होत नाही. पद्धतीनं जर व्यवस्था केली तर जेवताचे भारे आणायचं आहे, दूध काढायचं आहे, जनावरांना धुवायचं आहे याची गरज नाही. कारण जनावर खराब ठिकाणी बसणार नाही, त्यांना वाटेल तेव्हा ते फिरतील. त्यांना समजा एखादी गेचूड चावली तर ते कुठेतरी खाजवतील. आपल्या जनावरांची मजबुरी आहे का तिथं बांधून ठेवलेले आहे, त्यांना त्यांच्या क्रिया काही करता येत नाही. म्हणून मुक्त संचार पद्धतीच्या गोठा याची सर्वांनी कास धरावी. मित्रांनो, या पशुपालनाच्या व्यवसायामध्ये तुम्हाला मी गोठा सांगितला, परंतु या व्यवसायामध्ये ज्या पशुपालकांना पुढे जायचं असेल त्यांनी एक सर्वात मोठा एक संकल्प ठेवला पाहिजे की माझ्या गाईला दरवर्षी पिल्लू झाला पाहिजे, म्हशीला दर 15 महिन्यात वगारू झाला पाहिजे, शेळ्यांना दर 2 वर्षात 3 वेत झाली पाहिजे. असा नियोजन प्रत्येक पशुपालकांनी केलं पाहिजे. आपला पूर्ण लक्ष कुठं असते? दुधावर. तुम्ही गावखेड्यातल्या कुठल्याही पशुपालकाचं लक्ष फक्त दुधावर असते, त्याचं लक्ष प्रजननावर नसते. प्रत्येक पशुपालकांनी या धंद्यात ज्यांना पुढे जायचं असेल त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की दरवर्षी गाईला वासरू, दर 15 महिन्यात वगारू आणि दर 2 वर्षामध्ये 3 वेत शेळीला झालं तर दूध तर हा बाय प्रॉडक्ट आहे, दूध तर भेटणारच आहे. याचं नियोजन आपण केलं पाहिजे. गाय जणल्यानंतर येणाऱ्या 2 महिन्यामध्ये गाय गाभण गेली पाहिजे, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये म्हैस गाभण गेली पाहिजे. याचं नियोजन आपण जसं बैलांचा 7वा महिना साजरा करतो त्याच पद्धतीनं आपण आपल्या गायीचा 7व्या महिन्यापासून तिची काळजी केली. 7 महिन्याची गरोदर आहे, त्या 7 महिन्याच्या गरोदर काळामध्ये तिला चांगला पोषक आहार म्हणून पशुखाद्य 1-2 किलो, चांगल्या पद्धतीचं जंतनाशक औषधं, थोडीशी टॉनिक असं दिलं आणि तिची जर डिलिव्हरी सुलभ झाली, तिची डिलिव्हरी जर सुलभ झाली, गर्भाशय बरोबर 30-35 दिवसामध्ये नॉर्मल स्थितीत आलं की ती माजाची लक्षण दाखवतात. पहिला माज प्रत्येकाने ओळखला पाहिजे की गाईचा पहिला माज कसा होता, तो सोपटा कसा होता, त्याच्यात रक्त होता, फू होता, पाणी होतं, असं आपल्या डॉक्टरला सांगितलं पाहिजे. डॉक्टर येऊन उपचार करतील. नसेल काही प्रॉब्लेम, नॉर्मल समजा सोपटा असेल तर डॉक्टरला बोलावून तिच्यावरती कृत्रिम गर्भधारणा केली पाहिजे आणि आपली गाय पहिल्याच माझाला आपण थांबवली पाहिजे. असा नियोजन प्रत्येक पशुपालकांनी केलं पाहिजे. मित्रांनो, केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या मदतीनं आता आपल्याकडे सेक्स सॉर्टेड सिमेंट आलेले आहे. सेक्स सॉर्टेड सिमेंट म्हणजे काय? लिंग निश्चिती. याच्या पुढे आपल्याला गाईला नर होईल याची भानगड राहणार नाही. कारण गाई ज्या पद्धतीनं माणसाला पोरगा झाला तर लोक खुश मनवतात, त्याच पद्धतीने समजा गाईला जर नर झाला, वासरू झाला, मेल झाला तर लोकांना दुःख होते. गोरी झाली की लोक खूप खुश होतात. कारण प्रश्न येते की गोरा झाला याचं करायचं काय? एक तर खाटक्याला विकावं लागते किंवा त्याचा विशेष काही उपयोग नसतो. परंतु आता ह्या सेक्स सॉर्टेड सिमेंटमुळे आपण त्याची जर मागणी आपल्या दवाखान्यात केली तर आपल्या गाईला गोरीच होईल, आपल्या म्हशीला वगारूच होईल. म्हणून हा गोष्टीचा आपण नियोजन आपल्या डॉक्टरांना भेटून आपण करून घेतलं पाहिजे. गाईला किंवा म्हशीला आपण गावठी गाई किंवा सांडानी किंवा नरानी न पळवता इंजेक्शननी, कृत्रिम रेतनानीच पळवावं. तुम्हाला माहित नाही आहे की आपल्याला गाई घ्यायचं झालं तर आपण पश्चिम महाराष्ट्रात जातो, चांगल्या म्हशी आणायच्या झालं तर हरियाणा आणि पंजाबला जातो. कारण तिथल्या लोकांनी प्रजननावरती, ब्रीडिंगवरती काम केलेलं आहे. परंतु आपला पशुपालक या ब्रीडिंगकडे लक्ष देत नाही आहे. आपली गाय 20 लिटरची आहे आणि हे महाराज गावातल्या वडूपासून तिचं संकलित करतात. ज्या गाईच्या वडूची कॅपॅसिटी फक्त 8 ते 10 लिटरची आहे, तर तिची होणारी गोरी किती लिटरची देईल? म्हणून पशुपालकांनी
लक्षात ठेवलं पाहिजे की माझी गाय जर 10 लिटरची असेल, 20 लिटरची असेल, तर तिच्यापासून होणारी गोरी हे 30 लिटरची कशी होईल, गाय 10 लिटरची असेल तर होणारी गोरी 15 लिटरची कशी होईल, असा संकल्प पशुपालकांनी केला पाहिजे. आपल्याकडे वेळ नाहीये, नाही त्याचं आपण नियोजन शिकलो असतो, कारण मला सूचना आली की लवकर आठवा. तर एक लक्षात ठेवलं पाहिजे, असं नियोजन आपण ठेवलं पाहिजे की आपल्या घरी होणारी गोरी, कारण उठसूट चांगली जनावरं घ्यायला आपण मार्केटमध्ये जातो. तुमच्याकडे 4-5 जनावर आहेत, एखादी गाय खूप चांगली दूध देते बिचारी, पणा पण येते, दरवर्षी जणते, साधी सोधी आहे. दुसरी एक गाय आहे, गायीला हात लावलं की गाय लात मारते, दूध बरोबर देत नाही, पणा चोरते, वेळेवर गाभण राहत नाही, 2-2 वर्ष काप जात नाही. आपण बाजारात विकायला कोणतं जनावर नेऊ? जे त्रासदायक आहे तेच नेऊ ना. मग असे त्रासदायक, आपण विकायला त्रासदायक जनावर नेतो आणि आपल्याला चांगली जनावर आपण बाजारातून घेतो म्हटलं तर आपल्याला मिळू शकेल का? नाही. म्हणून आपल्याच घरी चांगली जातीवंत, उच्च उत्पादन क्षम असलेलं, कोणत्याही आजाराला बळी न पडणारं आणि चांगल्या त्या दुधाला तिच्या फॅट असणारं असं जनावर आपल्या घरी कृत्रिम रेतनाद्वारे करावं, अशी सर्वांना विनंती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की लोक लसीकरण करत नाही. मी एक पाहिलंय, लोक यांच्या गैरसमज एवढे आहे, माझी गाय गाभण आहे, लस लावू नका, असं तुम्हाला कोणी सांगितलं? कोणीतरी सांगितलं का डॉक्टरनी? ज्या कोणीही विभाग सांगत नाहीये की गाभण जनावरांना सुद्धा आपण लसीकरण केलं पाहिजे. आता शासनाच्या वतीनं पूर्ण भारत देशामध्ये तोंडखुरी, पायखुरी रोगाचं लसीकरण सुरू आहे. ज्या पद्धतीनं आपण माणसामध्ये पोलिओ हटवलं, त्याच पद्धतीनं आपल्याला तो FMD लसीकरणाद्वारे, FMD फूट अँड माउथ डिसीज, तोंडखुरी पायखुरी हा आजार आपल्याला देशातून घालवायचा आहे. या आजारामध्ये जनावर मरत नाही, परंतु हा शेतकऱ्याचं कंबरड मोडणारा आजार आहे, एकदम घातक आजार आहे. हा आजार जर जनावराला झालं तर तो जनावर समजा 10 लिटर त्याची कॅपॅसिटी असेल तर अख्ख्या आयुष्यात तो 4-5 लिटरच्या दूध देणार नाही. दुसरी गोष्ट, हा जनावर, ज्या जनावराला तोंडखुरी पायखुरीचा आजार होते त्याला आपलं तापमान वातावरणानुसार ऍडजस्ट करता येत नाही. त्याची जी होमिओथर्मिक सिस्टीम आहे ते पूर्ण कोलॅप्स होते. वातावरणाचं तापमान वाढलं का त्याचंही तापमान वाढते, वातावरणाचं तापमान कमी झालं का तोही थंड पडत असते आणि असं जनावर वारंवार धापत असते. असे माझावर येत नाही, माझावर आलं की थांबत नाही, एवढं प्रचंड नुकसान या आजारामुळे आहे. म्हणून आपल्या घरी डॉक्टर आले, कुठल्याही रोगाची असो लसीकरण आपण करून घेतलं पाहिजे. डॉक्टर जरी आले नाही तर एक टाइम टेबल आपल्या घरी आपण लिहून ठेवलं पाहिजे की वर्षभरात कुठलं आपल्याला लसीकरण करायचं आहे. डॉक्टरच्या मागे आपण लागलं पाहिजे आणि ते लसीकरण घेतलं पाहिजे. 4-5-10 रुपयाची ती लस असते, परंतु तो आजार त्याला दुरुस्त करण्यासाठी 8-10 हजार रुपये खर्च होतो आणि हा प्रचंड खर्च आपल्या व्यवसायात असा जर होत गेला तर आपलं नुकसान होते. अर्थशास्त्राच्या नियमामध्ये की पैसा वाचवणे म्हणजे पैसा कमवणे होते, तर आपल्याला व्यवसायामध्ये ज्या फालतू गोष्टीसाठी, ज्या अशिक्षितपणामुळे आपल्या खिशातला पैसा जो बाहेर जातो आहे तो पैसा वाचवता आला पाहिजे. याकरता आपण लसीकरण दर 3-4 महिन्यांनी, जंतनाशक औषधं 3-4 महिन्यांनी किंवा 15-20 दिवसांनी आपल्या गोचिड निर्मूलनाची औषधं, अशा गोष्टी करून आपलं जनावर जो आजारी पडते तो आजारी पडणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. असो, बऱ्याच वेळपासून माझं तुम्ही ऐकून घेतात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. ईश्वर आपल्या सर्व कामामध्ये आपल्याला यश देव असे शुभचिंतन करून मी माझे 2 शब्द बंद करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.